साक्षेप भूमंडळी शिवरायांचे वैसे बोलणे, शिवरायांचे वैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे ऐसी असे सकल सुखाचा राजकारणांची लगबग कैसी गेली यावरी करावे विशेष काय लिहावे निश्चयाचा महामेरू भक्तजनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गो माता की जय ऑन कर खाली दादा लवकरात लवकर यावे कारण की आपण कार्यक्रम चालू करत आहोत आरती आपण चालू करणार आहोत त्यानंतर आपण पालखी मिळवून सुरुवात करणार आहोत कृपया सगळ्यांनी उपस्थित राहावे विनंती आहे महाराज गणपती सजश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीमती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान दष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी जय भवानी तलवार राक्षसांचा कर तुम्ही संहार धरणी मातेचा पहिला उद्धार जय देव जय शिवराय आलो तवत्वारी आरती गाया जय देव जय शिवराय
आलो तवद्वारी आरती आलो तवद्वारी आरती गाया जय देव जय शिवराय आलो तवद्वारी आरती गाया नाथा अनाथा कुसुमवंत मावळे केले जीवंत राजाजी राजा तू होई संत राजा तू होई श्रीमंत जय देव जय शिवराय आलो तवद्वारी आरती गाया 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 भक्ति भक्ति आदिकारि उदयकारि निकुंजनानि शिवाजी शिवाजी जय देव जय शिवराय आलो तवद्वारी आरती गाया 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 तू शंकराचा अवतारो हमी देवी भवानी तन्वार नरराक्ष संकट रोने तोहार धरती पासून उठलेला उद्धार जय देव जय शिवराय आलो तवद्वारी आरती गाया जय देव जय शिवराय आलो तवद्वारी आरती गाया जय देव जय शिवराय आलो तवद्वारी आरती गाया जय देव शिवराय आलो तवद्वारी आरती गाया आरती शिवराय राजा वीर शौर्य गुरु राजाची छाया स्वराजाची छाया आरती शिवराय हे तलवार भवानी हाती स्वराज रक्षण मते गीत सारी पुरुषात जगत पुरुषात जगत देवालय स्थान सातारानी राजनी आरती शिवराय साठी पहिलं आपल्या पार्टिसिपंट आहे त्यांचं नाव आहे अनिल धोंडे. अनिल धोंडे यायचं आहे आणि ते भाषण आणि वेशभूषा सुद्धा करत आहे. जगदंब इथे जमलेल्या सर्व शिवभक्तांचे मी आनंदी अभिमन्यू धनवे मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती असे आमचे आदर्श शिवछत्रपती 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 छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छो 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वा वारीस गतेज, जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान, हाड मांडणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा. स्वतःच्या बंधनावर विश्वास ठेवणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. विजेसारखी तलवार चालवून निधड्या छातीने पूर्ण हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर मावळे घेऊन हजारो किटकांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर सर्व देवांनी ज्याला झुकून मानाचा मुजरा केला असे एक मर्द मराठे आमचे शिवबा होऊन गेले. ओ
मनाला शांती मिळते. साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते. राम बोलल्याने का मुक्ती मिळते. आणि जय शिवराय बोलल्याने 100 वाघांची ताकद मिळते. सागराचं पाणी कधी आटणार नाही. माऊलीची माया कधी सुटणार नाही. चिंता न भीतीच्या मनामध्ये शिव छत्रपती. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहेस. घाबरतोस कोणाला वेड्या, तुझं शुभाचा वाघ आहे. ज्यांचे नाव घेतात ससकते रक्त, असे आम्ही या शुभांचे भक्त. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती भूपती श्री श्री श्रीमंत श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अशा छोटा ऑल द बेस्ट. काळा उचलली तलवार शुभा, पण लक्षात ठेव, सुडासाठी नाही तर स्वराज्यासाठी उचलायची आहे. हे तुझ्या हातात फक्त शस्त्र नाही, तर या मातृभूमीचा सन्मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी. सुद्धा कौशल्य होता. तर पुढचा वेशभूषा घेऊन येत आहेत त्रिश काळभोर. त्रिश काळभोर त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. टाळ्या कमी पडत आहेत. बोल. My name is Prish Bhushan Kajol. मी आज म्हणलो आहे छत्रपती शिवाजी महाराज. आज आम्ही फक्त लहान वयापासून तो वेशभूषेमध्ये पार्टिसिपेट करत आहे.
ईशान झाडे यांनी समोर यायचे. हा माझा मुलगा आहे. तो 1 month कम्प्लीट झाले काल आणि त्याला आम्ही शंकर भगवान म्हणतो. हो व्हेरी नाईस. वैदेही जाधव हिला घेऊन येण्याची विनंती करत आहे. वैदेही जाधव. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव लीला शिवाजी जाधव आणि मी माझी मुलगी वैदेही शिवाजी जाधव. आज आम्ही राजमठात जाऊन याचा वेशभूषा केली आहे. माझ्या राज्याचं नाव गाव सैकड किल्ल्याचं गाव माझ्या देवाचं नाव गाव सैकड किल्ल्याचं गाव सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर वैदेसाठी हार गेले आपल्या छातीवर वैदेसाठी हार गेले आपल्या छातीवर लहानपणाने लग्न मावळे भरोसा राजावर लहानपणाने लग्न मावळे भरोसा राजावर आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पाहताना धर्म मांडला तो जगला माणुसकीवर जात पाहताना धर्म मांडला तो जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शुभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शुभक्तांच्या हृदयावर माझे नाव गाव सैकड किल्ल्याच्या दगडावर शिवरायांचं नाव गाव सैकड किल्ल्याच्या दगडावर. धन्यवाद. खूप सुंदर. परंतु पुढे येते स्वरा सोबत अव्यानी मेस्त्री. माझे नाव सोनिका श्वेता सुधीर माने. आम्ही दोघी शिवगण्य. जय भवानी जय शिवाजी. खूप सुंदर. त्यानंतर पुढे येत आहे गार्गी मांढरे. गार्गी मांढरे. गार्गी लवकरात लवकर यायचं आहे, नाहीतर त्या पुढे स्वागत करा. गार्गी मध्ये टाळ्या वाजल्या पाहिजे. लहान मुलांना प्रोत्साहन द्या. तुम्ही टाळ्या वाजवण्यामध्ये कंजूसी करत आहात ते दिसून येत आहे. सो टाळ्या वाजल्या पाहिजे. सायकल घेऊन कशी पळते. कांबळे तिकडे लेझिम थोडं वाजू नका. राशी कांबळे. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. यापुढे येत आहे हर हर. स्वागत करायचं आहे. लहान मुलं स्वराज्य
स्वराज्य म्हणजे काय आहे. स्वराज्य एक छोटासा 3 शब्दाचा अर्थ नसून त्याच्या मागे दडलेला एक खूप मोठा इतिहास आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्यांनी स्वप्न पाहिलं ते महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील श्री शहाजी महाराज भोसले हे आदिलशाहीमध्ये एक सरदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी पाहिलेला अन्याय, स्त्रियांवरील अन्याय असू दे, शेतकऱ्यांचा अन्याय असू दे, कष्टकरी समाजावर होणारा अन्याय असू दे, या सर्व अन्यायामुळे त्यांच्या मनावर एक वेगळा परिणाम झाला आणि त्यातून स्वराज्याची निर्मिती कशी होईल आणि शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य स्वतः कसं अस्तित्वात येईल यासाठी त्यांनी एक स्वप्न पाहिलं. त्या शहाजीराजे भोसले यांना पहिला मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करत आहे. माँसाहेब जिजाऊ यांनी शहाजीराजे भोसले यांचे स्वप्न स्वतः आपल्या खांद्यावर ओझं वाहून शहाजीराजांना घडवलं. शहाजीराजे भोसले हे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून महाराष्ट्राचं तोरण त्यांनी बांधलं आणि पुढच्या 30 ते 35 वर्षांमध्ये त्यांनी जवळपास 350 किल्ले महाराष्ट्रामध्ये आणले. तर अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा आज आपल्या सोसायटीतील लहान मोठी मुले यांनी कोणी वेशभूषा केलेली आहे. आपल्याला सर्वांना अभिमान असायला हवा की आपली येणारी पुढची जनरेशन एवढी शहाजीराजे, शिवाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या पुढचा वारसा जो आहे संभाजीराजे भोसले यांनी सर्वांनी जो वारसा चालवला होता तो आपल्या लहान मुलांनी खूप उत्तमरित्या चालवला आहे. आणि त्यांनी आपल्या ज्या संस्कार आहेत महाराष्ट्राच्या मातीचे ते आपल्या सर्वांच्या विविध कलागुणांतून दाखवून दिलेले आहेत. त्या सर्व लहान मुलांचं मी खूप सारा आभार व्यक्त करतो आणि त्यांचं धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय जय महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पणाचे भरतील पाणी मातीच्या घागरी. भीमकडीच्या तटनाया तटनाया भीमकडीच्या तटनाया यमुने ते पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. किती नवा तुझी पुढी गणगणणाऱ्या नवा आठवणीच्या सुलतानीला जबाब देती जिबा. सह्याद्रीचा शिव गरजतो शिव गरजतो शिव गरजतो. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवराजा. जरी हरी तुलन नाद गुंगला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. कायाची वळी कोरली अभिमानाची लेनिया. सह्याद्री मनगटे खेळती केळी जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधनाच्या सामाने भिजला. साठी जिंकला साठी जिंकला देश गौरवासाठी जिंकला. दिल्लीचे राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र
माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 काय कुणाची भीती सूर्याभिसरधार आम्हाला काय कुणाची भीती देव देसाई धर्मापायी प्राण घेतल होती सूर्याभिसरधार आम्हाला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली गुंडाराची भीत आईच्या गर्भात उमगली गुंडाराची भीत तलवारी लगन लागल धडली प्रीत तलवारीशी लगन लागल गडली प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देवने भरमापाई प्राण घेतल हवती सूर्याभिसरधार आम्हाला काय कुणाची भीती जिंका देवा पेटून भरावा हेच आम्हाला ठावं जिंका थोडस मंचावर यायचं आहे ज्या कोणी सहभाग घेतला होता त्या सर्वांनी यायचं आहे अरे हा काढा हा ना आणि हो मंडळी, या व्लॉगचा एंड मी इथेच करतोय. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आवडला ना? तर मंडळी एक काम करायचं, तुम्हाला लवकरात लवकर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं. आणि हो मंडळी, नेक्स्ट व्लॉग पण बघायला विसरू नका, कारण नेक्स्ट व्लॉग मध्ये फुल ऑन धमाल असणार आहे. फुल ऑन लेजिंड डान्स आणि शिवरायांच्या पालखीचा जन्मोत्सवाचा फुल ऑन एन्जॉय. तर नेक्स्ट व्लॉग पण पाहायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहायचंय, खुश राहायचंय, मस्त राहायचंय, मनच्याही लाईफ जगायचंय आणि आयुष्यामध्ये टेन्शन नाही घ्यायचं. तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, खुश राहा. टाटा, बाय.